MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत। सर, महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तुम्ही मागे पण बोलला होतात, कालही बोललात, काही बैठक झाली आहे का शिवसेनेसोबत महाविकास आघाडीसोबत, काय सांगाल? आहे जे काही झालेलं आहे, जेव्हा सगळं फायनल होतील त्यावेळी सगळं डिटेल्स मी आपल्याला देऊ। पण हे खरी गोष्ट आहे की मी अलायन्ससाठी त्यांना ऑफर केली होती आणि त्यांच्याकडून इनिशियली खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला होता आणि त्यांनी मला हे सांगितलं होतं की आम्ही आमच्या तिघं जे पक्ष आहे ते त्याचे तिघं नेते जे आहे ते बसून त्याच्या बाबतीत निर्णय करतील। काँग्रेसचा जे निर्णय आहे ते दिल्लीवरून होणार आहे, राष्ट्रवादीचा शरद पवार साहेब घेणार आहे आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेब घेणार आहे। आणि त्याच्यानंतर ते जे मीटिंग झाली होती त्याच्यानंतर काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही। मग मी मीडियामध्ये वाचलं की त्यांच्या काही नेत्यांनी म्हटलं की नाही, असं थोडी होतं की अलायन्स करायचं आहे आणि मीडियाच्या मार्फत तुम्ही आले असे, तर मी काही लिखितमध्ये प्रस्ताव द्यायला पाहिजे होतं। आता मी प्रस्ताव देऊन मला असं वाटतं की 1-1.5 महिना झालेला आहे। त्याच्यानंतर आता ते म्हणतो की लिहितमध्ये, त्याचवेळी त्याने सांगितलं असतं तर मी दिलं असतं, त्यांना लिहितमध्ये दिलं। कारण मला यावेळी खूप प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे। त्यासाठी मी हे सगळं प्रयत्न करत आहे। कधी जर यायचं नसेल तर सांगा। कधी झाली होती मीटिंग, कुठे झाली होती, काय काय आहे की मीटिंग झाली होती ना, म्हणजे ते महत्त्वाचं नाही आहे ना। ते काही असे अनेक गोष्टी असतात, ते सांगण्यासारखं नसतं की कुणाच्या सोबत झालेली आहे। आता एका पक्षाच्या वतीने एका नेत्याला पाठवण्यात आलं होतं, म्हणजे मी कशाला, त्यांनी हे रिक्वेस्ट केली होती। बाई, महत्त्वाचं हे आहे की अलायन्स होणार। आता कुठे झाली होती, किती वाजता बसले होते, कोणी आले होते, काय केलं होतं, चहा ऑफर केली होती का नाही, हे सगळं अंबादास दानवे म्हणतात की आम्ही काही घेणार नाही त्यांना सोबत। ठीक आहे ना, त्यांचे नेते जे आहे ना ते उद्धव साहेबांनी एकदा स्पष्ट करून टाका की नाही पाहिजे आम्हाला MIM। म्हणजे त्यांच्यासोबत तर बैठक झाली म्हणताय, बोलणं इतकं म्हणजे इतकं स्ट्रेच करण्याचं काय कारण आहे? अरे दररोज तुम्ही मीडियासमोर येतं ना। आता मी जे काही बोलत असेल आणि समजा ओवैसी साहेबांनी काही वेगळं निर्णय घेतले तर ते मला मान्य असणार ना। आता अंबादास साहेबांनी काय सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा उद्धव साहेब समजा काही वेगळं स्टँड घेतले तर हे अंबादास आणि सगळ्यांना हे मान्य करावं लागणार आहे ना, कारण त्यांचे प्रमुख आहे, ते मोठे नेते आहे। त्यासंबंधी त्यांच्याशीच बैठक झाली होती का कोणासोबत? अंबादास दानवेंच्या वरिष्ठांशी? नाही, मी काय बोललो आहे की काही नेत्यांसोबत झाली ना माझी बैठक। आता त्यांचं कंडिशन होतं की साहेब आपण इनिशियली म्हणजे ते आपण हे कॉन्फिडेन्शियल ठेवू, काही कॉन्क्रीट झाल्यानंतर आम्ही स्पष्ट करू ना त्याच्यामध्ये काय आहे। कारण तर दोन देशामध्ये थोडी अशी गप्त वार्ता चाललेली आहे। अलायन्ससाठी मीटिंग आहे। म्हणजे अंबादास दानवेंना माहिती नाही थोडक्यात जी बैठक झाली तुमची त्यांच्या वरिष्ठांची? बहुतेक त्यांना माहीत नसेल, बहुतेक त्यांना माहीत नसेल की त्यांच्याकडूनही एक पॉझिटिव्ह हे आलं होतं। पण ठीक आहे, आता त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना विचारावं की मला कशाला अंधारात ठेवलेले आहे तुम्ही। दुसरा एक प्रश्न, नितेश राणेंचं आणखी एक स्टेटमेंट आलं, ते म्हणजे मुस्लिमांसोबतचे व्यवहार बंद करा। म्हणजे फळं घेत असाल, भाजीपाला घेत असाल, कपडे घेत असाल, जे काय असेल हे सगळं मुस्लिमांसोबतचे व्यवहार बंद करा, असं नितेश राणे म्हणतात। आणि त्याचे घराचे लोक त्याचं ऐकते का हे विचारा। काय बिनडोक्याचे असे अनेक नेते मार्केटमध्ये फिरत आहे। हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप सारे पिल्लू मार्केटमध्ये सोडलेले आहे, त्यांचं काम एकच राहिलेलं आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणे, भाषणं करणे आणि लोकांना भडकावण्याचं काम जे करायचं आहे ना, हे यांना दिलेलं आहे ते असाइनमेंट। पण कोण ऐकणार त्यांचं? हे एक देशाची या राज्याची एक संस्कृती आहे साहेब। आपण एकमेकांचा त्योहार साजरा करतो, एकमेकांमध्ये राहतो, अनेक एरियामध्ये आपण हिंदू मुस्लिम सगळं सोबत राहतो। मला हे सांगायचं नाही आहे की फक्त मुस्लिम समाज जे आहे हे अशा प्रकारचे जे वक्तव्य हे करत आहे त्याचा विरोध करत आहे। अनेक सेन्सिबल हिंदूज जे आहे, जे सेक्युलर माइंडेड हिंदूज आहे, तेही अशा प्रकारच्या गोष्टीचा विरोध करत आहे। तर काय आहे की भुकणारे जे असते ना ते, आता मी जास्त त्यांच्या लेवलवर जाऊन बोलू शकत नाही, पण कोणीही त्याला सिरियस घेत नाही।
तर अशा पद्धतीनं नितेश राणे यांना कोणीही सिरियस घेत नाही असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.